तेव्हा नानांनी पण खूप रचना केलेल्या. एक तिथे मुस्लिम म्हणणारे होते ते नानांच्या काळात होते. ते यायचे, त्यांची भजनं म्हणायचे, सुफी भजनं. त्यांच्याकरता म्हणून नानांनी ते अल्ला पंढरपूरवाला म्हटलं. भरला करे फिर मौसर मोडला अल्ला पंढरपूरवाला. अरे तुमचा अल्ला असेल तर आमचा अल्ला हा. तर हे नानांच्या खूप होत्या अशा रचना. पण रचना करता करता नानांना वाटायला लागलं की बहुतेक आपलं नाव आपल्या गुरुपेक्षा कुठेतरी मोठं होतं. लोक आपल्याला विचारतात की नानाने की आहे, नानांनी अक्षरशः म्हणजे हे अरविंद काकांनी सांगितलेलं आहे की नानांनी अक्षरशः तुकारामांसारखं ते सगळं घबाड जे होतं ते सगळं विसर्जित करून टाकलं आणि माझं काही नाही असं म्हणून ठीक आहे. आणि नंतर कालांतराने जेव्हा देवताई नानांच्या शिष्या झाल्या तर हे नानांनी सगळं त्यांच्या तोंडून बदललं. म्हणून ते म्हणतात की नाना समोर आले ते त्या देवतांना सुचान लागायचं, स्फुरण लागायचं, नाना म्हणायचं. आपल्या देवताई म्हणत जायचे. ते ही सगळी भजनं पुष्कळशी जी आहेत, ही पुष्कळशी भजनं नानांनी देवतांच्या तोंडून वदवून घेतली आणि हे स्वतः देवतांनी सांगितले की मला काही होत नव्हतं, नाना समोर आले की सुचायला लागायचं आणि ते म्हणत गेले. म्हणून ही पण कालांतरी झालं काय, ही नानांची नाही, देवतांची होती. त्यांनी आपल्या शिष्याचं नाव आपल्या स्वतःवर कधी माहिती नानांकडे जुने येणारे सगळ्यांना माहिती आहे. नाना मी असं कधीच करत नाही. प्रत्येक गोष्ट झाली महाराजांनी केलं बरं. आणि नाही तर समोर जो कोणी बसला असेल त्याच्याकडे सांगा, अरे वा वा छान छान झालं का, ह्यांनी केलं बरं. काका बसले नसायचे त्यांच्याकडे करायचे, वा वा काका बसले ना ते करतात काय असं. पण मग त्या ठिकाणी त्यांच्या आचरणाशी लागलेला शिष्य पण तसाच लागला. आणि मी हे स्पष्ट सांगतो कारण 18 वर्ष काकांबरोबर राहिलेले घरी. काका आमच्या घरी राहत होते. प्रत्येक गोष्ट नानांची काकांनी करायची. म्हणजे अजूनही छाया पुष्कळाला कोणाला भेटले, काकांचं भेटलं की सांगते की नानांची जेवणाची वेळ झाली की काका पूर्ण नानांच्या खोलीपासून स्वयंपाकघरापर्यंत स्वच्छ झाडून काढायचे. कुंच्याने झाडून झाल्यानंतर कपड्याने तेवढा पूर्ण जेवढा भाग आहे तेवढे एक कापड घ्यायचे आणि त्यांनी पुसायचे. ते झाल्यानंतर हात घासून तिथे बघायचे नाना जिथं जाणार आहे तिथं. हे मी सुद्धा बघितलेलं आहे. सुट्टी असेल त्या दिवशी छाया रोज बघायचे कारण स्वयंपाकाला तिथे छाया घेऊन जायचे का तर नाना चालताना एखादा बारीक कोणा कणही कोणी नानांच्या पायाला लागायला तरी पण हात असा करून नानांच्या खुर्चीपर्यंत जायचे, नानांना धरून घेऊन जायचे. नानांचं जेवण झाले की परत यायचे आणि नानांच्या खोलीचं जे दार आहे हॉलमधनं जाणारं त्याच्यातल्या नानांच्या खोलीतनं बाहेर निघताना डावा बाजू जी आहे त्या खोलीच्या दाराशी सतत बसले. 18 वर्ष जोपर्यंत काका नानांकडे होते नानांच्या खोलीत कधी नाही बसले. खोलीच्या बाहेरच बसायचे. पण अगदी हो म्हणून तरी आवाज आला की पटकन होणार. मग तो दिवस असो रात्री काही असो ही सेवा. आणि त्याच वेळी नानांनी त्या देवताईंच्या नाव तोडून जे काही गाणं काढलं ते शब्द काढले. आचरणी सद्गुरूच्या जो शिष्य ध्यान लावी, आचरणी सद्गुरूच्या जो शिष्य ध्यान लावी, त्याची सद्गुरूची ओळख करी म्हणावी. खाका असा
असा गुरुचा दुःख न कुणास देई दुःख घेऊन स्वतः तो दुसऱ्यास सुख देई उपकार बुद्धियांची सर्वत्र सारखी करते भले जनांचे कोणी कसा सोयी त्यांच्याकडे हे नाहीये की हा असा की तो कसा तो माझं करतोय की नाही करत सगळ्याच भलं करती भले जनांचे कोणी कसा सोयी समतोल बुद्धिरानी सामर्थ्य शक्तीचे गुणत्वके भाग्यवान आहोत हे ह्या दोन ओळीमध्ये गुरु शक्तिशाली पायी भक्तास दैन्य नाही सद्गुरु कृपेची किल्ली ज्याच्या हातात राहिली सद्गुरु कृपेची किल्ली ज्याच्या त्यांना ती प्रार्थना करायची की खरंच नाना काका ही अशी किल्ली आम्हाला सुद्धा द्या की सतत तुमची ती कृपा आमच्यावरती अशी झरा वाहत राहायला कधी कधी आम्हाला असं वाटतं की जेव्हा आपण असे भजनाला बसतो ना सुरुवातीलाच म्हटलंय भजनाची लाज माझ्या देवा घे राखून आणि खरोखरीच ते ती लाज राखतात येतात लोक येतात म्हणतात की संजू या फार मजा आला भजनात अहो मजा आला म्हणजे संजू कापडे म्हणून थोडी येते नाना तिथे करून घेतात ते म्हणून येतं मला कारण नाना असतात म्हणून मजा येते काका असतात म्हणून मजा येते कारण आम्ही नुसतं गायला बसतो तर नुसता एक कार्यक्रम घेऊन घेऊ पण हा जो मजा आहे राहत दिसता येते मला खोटं असेल तर सांग प्रत्येकाच्या मनात नाना काका उठले आणि हेच जे आहे हेच ते मुख्य की आज आत्ता ह्या क्षणाला मी खात्रीने सांगतोय की नाना आणि काका दोघजण इथे आलेले आहेत पण आपण कसे प्रपंची दीन जन
तुझे नामात पाप आम्ही म्हणजे आपण आपल्याला स्वतःला म्हणून देतो ना. मग पुढची ओळ अशी कशाला टाकली? राखता लाज दोघांची. अरे मी काय तर दोघं कोण? दोघांमध्ये त्याने सांगितलं दोघं म्हणजे तुम्हीपणा. कारण तुम्ही जसं कराल तसं होईल. नंतर माझ्याकडून काही घडलं काही पास केलंय आज तुम्हाला कारण तुमचा शिष्य आहे ना. आणि म्हणून राखता लाज दोघांची. तुम्ही तुमची राखा मला तर सांभाळा पण तुम्ही पण राखा.
भवसिंधुपार शिकवणसार अनुगामी भक्ति मारी देवे धरे 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 प्रभु जानी प्रसन्नी कसोटी करे प्रभु जानी प्रसन्नी कसोटी करे परिनिष्ठा ढळ करी काही कुठेतरी मी डोकावतो हे होणारच नाही. नाना तुम्ही जे कराल ते बरोबर, नाना जे काका तुम्ही जे कराल ते बरोबर. काही लोक शिक्षा टाकतात, त्याच्यात मला प्रश्न विचारतात नाना काकांच्या बालेबांवर असं टाकतात हो नाही असं मग आता ते नाही आलं तर ठीक नाही तुमची इच्छा नाही ठीक आहे नाही पुढे टाकतात. दोन्ही तिन्ही वेळा नाही आलं तर काय असं ना निष्ठा अशी पाहिजे की जर नाही तर नाही हो मग ते किती कठीण असो ते काम व्हायलाच पाहिजे आणि ते आहेत ना सांभाळायला. आपण हा तर विचार करतो की मी करतोय किंवा मला मी सांभाळतो अरे त्यांच्यावर सोडलाय ना तो सोडा. मग ते काढून देतात तुम्हाला करून देतात आणि प्रत्येकाने एकदा मनात विचार करा की असे प्रसंग आपल्या आयुष्यात आतापर्यंत खूप आलेले की मोठी मोठी कामं केव्हा होऊन गेली आपल्याला कळलं सुद्धा नाही. पण त्यावेळेला काय होतं की हे मी केलं ना म्हणून जातं. त्या ठिकाणी नाना काका आठवत नाही आपल्याला की हो ते आपल्या पाठीमागे होते म्हणून हा मोठं कार्य झालंय नाही तर नसतं झालं. परिनिष्ठा आढळ करी तुझे भक्त तुला अंतरी शोधते सत्य ज्ञानात मानवरा शोधते ज्योतिका बोधिला आत्माराम सद्गुरुधाम सद्गुरु भजनाथम भजनाथम
बाळा कुठलं मस्त गाणं म्हणणार आहे. रुद्र ती गाणं म्हणतो नानांची पाचवी पिढी पण इथे आज हजरी लावायला म्हणजे पाचवी पिढ्या गाणाऱ्या निघाल्या काकांपासून नानांपासून. नाना म्हणायचे, आई दादा म्हणायचे, मी आहे, पियुषी सुवर्णन आहे, आडनाव आहे आता हे दोघे जण आणि तेवढे भजनाचे म्हणजे माझ्या इतकेच वेळे म्हणजे नानांनी आम्हाला वेळ केलं हे वेळ झाले. पण नाना सांगायचे की आमचं घर जे आहे पुढकर बसले यांना केव्हाही आलं की नाना म्हणायचे भजन म्हणा आणि भजन म्हणता म्हणता नानांनी इतकं भजन लावून घेतलंय त्यांच्याकडनं. आणि दुबईला होते नोकरीला, तिकडनं आले ते 15 दिवस नानांच्या सेवेत असायचे. काका होते ते म्हणजे काका असतानाचीच होते. हा दुबई आला की मग नानांकडे सेवा करायची, 15 दिवस जाऊन नानांना ऐकवायचं. आज सुद्धा आला की बाकी असा कार्यक्रम नाही, नानांच्या पूर्वीपासून हजरी लावायची बस हे काम आहे. नानांना आजही भजन म्हणतो. तर अशा या पाचव्या आज पाचवी पिढी पण नाना काका आहेत हजरी लावते आहे.
एक वर लावा प्रशांत एक वर सद्गुरूचा दरबार शांतीचा महिमा अपरंपार हरिया जय जयकार सद्गुरूचा दरबार शांतीचा महिमा अपरंपार हरिया जय जयकार
नाही नाही ते म्हणतात आता आरती चालू पुरणपोळी आली आहे त्यात वाढणार जातं मी काढतोय बाकीचं हा म्हणतो अरे सलीलजी ते कुठे आहे आपलं जेव्हा नानांनी भजनाला गुरुवारचं भजन असलं की झोपायची वेळ होते म्हणून पण आमचं तेव्हा सिंपलचं 3 महिन्याचं घर होतं नानांच्या पदन लागलेला सगळ्या समोर म्हणजे महिला आणि माझ्या भाऊ आई वगैरे माझ्या पाहिजे वगैरे आणि जागा नसतं म्हणून नानांच्या मागे पलंगावर नाना पलंगावर भजन काढले तुम्ही मागे झोपायचं म्हणजे असं झालं म्हणजे आता जे कोणाला झोप राहते येत असते असं वाटत नव्हतं मी पण नाना भजनात तर नाना तिथं असं ओढायचे समोर ओढायचे आणि भजनाला बसायचे कारण त्याच्या मोठ्या झाल्यानंतर जेव्हा काकांशी संपर्क आला म्हणजे काका आमच्या घरी आले हे भजनाची जे काही सुरुवात झालेली होती तर काकांच्या पहिल्या गाणं काकांनी लिहून दिलं आणि मी नानांच्या पूर्वी रेडिओवर वगैरे गायला जायचं होतं तर माझा कार्यक्रम होता रेडिओवर तर तो करून परत येताना काकांनी एक चिठ्ठी दिली होती म्हणजे संजीवाला चांगला संजीवरिया ते संजीवरियाच म्हणायचं तेव्हा सगळं संजीव त्यांनी म्हटलं
जसं नानांनी कधी कोणाला आहे तेवढे केलं नाही, जसं काकांनी कधी केलं. म्हणे संजीवी आहे ते कागद हा बघून घ्या, याला तुम्ही चाल लावून म्हणा. बघितली नागमणी हे नानांसाठी झोपाळी दिलेली आहे. आणि तिथनं येत असताना रिक्षामध्ये एकदम माझा हात गेला, तो कागद हाताला लागला आणि ती होती आपली प्रभाती, उठी उठी बाजू रामा. ती पहिली प्रभातीचं पहिलं भजन ज्याला नंतर आम्ही त्यावेळी चाल लावली आणि आल्या आल्या घरी नानांना म्हणून दाखवलं, नानांनी सांगितलं. आणि तेव्हापासून ती मग आपल्या प्रभातीमध्ये म्हणायला सुरुवात झाली. तर असंच ते म्हणतो आपण की कोट नाना आपल्याला करता नाना पण आपल्याला करवून घेतात. तसं करवत मग नंतर मग चाली लावायला सुरुवात झाली. आणि नागपूरला पहिल्यांदा सोम या झालेला होता, त्यावेळेला पहिल्यांदा काकांच्या 4 गण्यांना चाली लावली. ती काकांनी लिहून दिलेलं आहे आणि ते आपल्या ह्याच्यामध्ये आहे पुस्तकामध्ये मीच म्हणतो. तर ती गाणी पाव राजा गुरुचा ती जी गाणी आहेत ते सगळे काकांनी लिहिलेली आहे. त्याला चाली लावून मग ते म्हटले किती करावा धावा धावा. तर असंच म्हणजे काही नानांची सुरुवात करून घेतली. तर काकांच्या पहिल्या पुण्यतिथीला खामगाव आणि तेव्हा अजयनी एक कागद आणला आणि घेऊन दिला, जसं मी हे म्हणायचं. तर तिथे सगळेजण बसलेलं आहे म्हणताना एकदम बाकी असं सगळे आत्ता म्हणत होतं तसं प्रभातीची घटना होतं आणि सहज हात घातला खिशामध्ये, तर तो कागद समोर आणि तो माझ्याकडे बघतच होता की जेव्हा म्हणतात ते सगळी तेव्हा म्हणतात तेव्हा म्हणतात. मला अगदी सगळं भजनाचा आलेला होता आणि तो एकदम कागद हाताचा काका काय नाही म्हणतात आहे हे मंदिर की यांनी कागद काकांचं दिलं म्हणाला. आजच्या दिवशी यांनी म्हटलं नानांना प्रार्थना केली की नाना कागद समोर आलाय, मला शक्ती द्या म्हणायला. आणि त्याच वेळेस ते काकांचं नानांचं असं काही आहे की त्याच वेळेस ती चाल लागली आणि त्यानंतर भजन सुरुवात झाली. भजन म्हणाले धन्य धन्य कृष्णा